मुंबई शहरातल्या उपकर प्राप्त इमारतींच्या संदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची अशी लक्षवेधी सूचना आहे। माझे दोन स्पेसिफिक प्रश्न या संदर्भात आहेत की 79A इन्व्होक करून ज्या उपकर प्राप्त इमारतींची रिडेव्हलपमेंटचे अर्ज म्हाडाकडे आले असतील त्याची आता म्हाडा प्लॅनिंग अथॉरिटी पण आहे, तर त्याची मंजुरी कालबद्ध मर्यादेमध्ये देण्याचा निर्णय आपण करणार का आणि ती कालबद्ध मर्यादा काय असणार हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि या सदनामध्ये शहरातल्या उपकर प्राप्त इमारतींकरता जसे आम्ही संघर्ष करत होतो तसेच उपनगरातल्या ज्या भाडेकरू इमारती आहेत त्या ठिकाणी मालक अशाच पद्धतीने व्यवहार करत असतात। 354 BMC ऍक्ट खाली बिल्डिंग खाली घेतल्या जातात आणि त्यामुळे या सदनामध्ये गेल्या अधिवेशनामध्ये माझ्याच एका प्रश्नाला उत्तर देत असताना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी ही घोषणा केली होती की उपनगरातल्या भाडेकरू इमारतींना सुद्धा शहरामधल्या उपकर प्राप्त इमारतींना जे संरक्षण मिळालंय तसंच संरक्षण दिलं जाईल। त्याची प्रगती कुठपर्यंत झाली आहे आणि उपनगरातल्या भाडेकरू इमारतींना अशाच पद्धतीचं संरक्षण देणारा कायदा निर्णय सरकार येणाऱ्या किती दिवसात जाहीर करणार असा माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे। किती कालावधी लागू शकतो, कारण इमारत तयार किंवा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याचा देखील कालावधी आपण निश्चित करू। दुसरा आपण प्रश्न उपस्थित केला होता, त्याची प्रगती चालू आहे, परंतु ती प्रगती अजून प्रगती न व्हावी याच्याकरता देखील प्रयत्न करण्यात येईल। धन्यवाद।